चला तर मग आज सुरू करूया पुढची कथा. जसेही आम्ही दोघे फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा वैशाली खूप नाराज दिसत होती. माझ्या मित्राने संपूर्ण फ्लॅट नव्या नवरीसारखा सजवला होता. सगळीकडे फुले दिसत होती आणि त्यांचा सुगंध दरवळत होता. जर तिथे कोणी तयार नव्हतं तर ती फक्त माझी पत्नी वैशाली होती. ती साध्या सरळ ड्रेसमध्ये होती. हे सर्व पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. पण मला माझा मूड खराब करायचा नव्हता. त्यामुळे मी तिला म्हणालो की तू फ्रेश हो, मी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. त्यानंतर मी मार्केटला जाऊन खाण्याचे पदार्थ आणले आणि त्यासोबतच तिला एक नाईट गाऊनही आणला. घरी आल्यानंतर आम्ही जेवण केले आणि त्यानंतर मी तिला त्या गाऊनची पिशवी तिच्या हातात दिली. जेव्हा मी तिला म्हणालो की हा गाऊन घाल तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि मला म्हणाली की मी अजून मनापासून आपल्या या नात्यासाठी तयार नाही. त्यावर मी तिला म्हणालो की तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि एवढे बोलून मी दुसऱ्या रूममध्ये निघून गेलो. त्यानंतर मी माझ्या मित्राला फोन करून म्हणालो की तुझ्या पत्नीला घेऊन माझ्या घरी ये. माझ्या मित्राच्या पत्नीला छान मेकअप करता येत होता, त्यामुळे मी त्यांना म्हणालो की इथे येऊन माझ्या पत्नीचा मेकअप करून द्या. त्यानंतर थोड्या वेळात ते आमच्या घरी आले. मी माझ्या मित्रासोबत गप्पा करण्यात व्यस्त होतो आणि त्या वहिनींनी वैशालीला छान तयार केले. मला जॉब जॉईन करण्यासाठी अजून 1 आठवडा बाकी होता. त्यामुळे मी विचार केला की तोपर्यंत मी दुबईत फिरून यावे आणि हनीमून प्लॅन करावा. बराच वेळ बसल्यानंतर ते दोघेजण निघून गेले. त्यानंतर वैशाली एका रूममध्ये शांत बसली होती आणि ती एकटक भिंतीकडे पाहत होती. तिला पाहून मला कळत नव्हते की तिच्या मनात काय चालले आहे. तिला माझा काय प्रॉब्लेम आहे. आमचे लग्न उशिरा झाले असते किंवा लवकर झाले असते, पण तिला तर हे माहीतच होते ना की तिचे माझ्याशी लग्न होणार आहे. आता मी तिच्यासमोर जाऊन बसलो कारण मला आज काही वाद घालायचा नव्हता. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. मी तिला म्हणालो की कदाचित तुला माझी एखादी गोष्ट वाईट वाटली असेल, त्यासाठी तुला सॉरी. मला माहीत नाही की तुझा स्वभाव कसा आहे. कदाचित माझ्या कोणत्या गोष्टीचे तुला वाईट वाटले असेल, पण आता ते सर्व विसरून जा. माझी अशी इच्छा आहे की आता आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात आनंदाने करूया. थोड्या दिवसानंतर मी ऑफिस जॉईन करणार आहे आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हे उरलेले दिवस आपण खूप एन्जॉय करावा. परंतु माझ्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केले आणि त्यावर काही प्रत्युत्तरही दिले नाही. ती शांतपणे बसली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी खूप प्रेमाने तिचा हात पकडला आणि तिला विचारू लागलो की मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे. माझी कोणती गोष्ट तुला आवडत नाही ती सांग, मी बदलण्याचा प्रयत्न करेल. पण तिने माझ्या हातातून तिचा हात सोडवला आणि ती शांत बसली. त्यावर मी तिला म्हणालो की तू काही सांगत का नाहीस. मला कळत नव्हते की तिच्याशी कशा प्रकारे बोलावे. त्यानंतर तिने तिचा दुसरा हात माझ्या समोर उघडला. त्याच्यात झोपेच्या गोळ्यांची बाटली होती. ती पूर्ण रिकामी झाली होती. ती पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तेवढ्यातच तिचे डोळे मिटू लागले आणि मी घाबरलो. मला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ती बेशुद्ध झाली. मी तिला उचलून रूममधून बाहेर नेले आणि गाडीत टाकून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले की तिने गरजेपेक्षा जास्त गोळ्या खाल्ल्या आहेत, त्यामुळे तिची तब्येत नाजूक आहे. हे ऐकून मी डोक्याला हात लावून बसलो. आमच्या दोघांमध्ये तर असे काहीही झाले नव्हते की तिने एवढा मोठा पाऊल उचलावा. मी खूप विचारात पडलो होतो की तिने असे का केले. कदाचित मी लवकर लग्न केले त्यामुळे तिने असे केले नाही, पण ही काही मोठी गोष्ट नव्हती. 3 तासानंतर डॉक्टर म्हणाले की आता तिची तब्येत ठीक आहे. पण ते मला विचारपूस करू लागले की तिने असे का केले. पण या गोष्टीचे उत्तर मलाच माहीत नव्हते. माझा मित्रही हॉस्पिटलला आला होता, त्यामुळे त्याने सर्व काही गोष्टी सांभाळून घेतल्या. पण आता तोही माझ्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहत होता आणि मला विचारू लागला की वैशालीशी तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती का. तेव्हा मी त्याला म्हणालो की मला काहीही माहीत नाही. तो म्हणाला की जेव्हा माझी पत्नी तिला तयार करत होती तेव्हाही ती रडतच होती आणि तिच्याशी एक शब्दही बोलली नाही. ती घरी येऊन मला म्हणाली की काहीतरी प्रॉब्लेम आहे.
दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. मी पूर्ण वेळ तिच्याजवळ बसलो होतो, त्यामुळे माझीही तब्येत बिघडली होती. शुद्धीवर आल्यावर ती एकटक पंख्याकडे पाहत होती. मी जाऊन तिच्याजवळ बसलो आणि मी तिला म्हणालो की काय झाले आहे, मी एवढा वाईट आहे का की त्यामुळे तुला एवढा मोठा पाऊल उचलावा लागला? जर तुला माझ्यासोबत लग्न करायचे नव्हते तर तू लग्नाला होकार का दिला? ती अजूनही शांतच होती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला म्हणाली की मी जे सांगेल ते तू सहन करू शकणार नाही, त्यापेक्षा माझे मरणच बरे होते. ती म्हणाली, माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीही भावना नाही. त्यावर मी म्हणालो, मग काय प्रॉब्लेम आहे? ती मला म्हणाली की मला घटस्फोट हवा आहे. हे ऐकून मी सुन्न झालो. ती रडू लागली आणि पुन्हा मला म्हणाली की मला घटस्फोट हवा आहे. मला कळत नव्हते की तिच्याशी कसे बोलावे, कारण आता मला तिची भीतीही वाटत होती. मी तिला म्हणालो की ठीक आहे, मी विचार करतो. तेव्हा ती मला म्हणाली की विचार करू नको, मला घटस्फोट दे. मी तिचे सांत्वन केले आणि तेथून बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मी तिला घेऊन घरी गेलो आणि तिला आराम करायला सांगितले. ती माझ्याकडे पाहू लागली आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पुसू लागली. तेव्हा मी तिला विचारू लागलो की तुला घटस्फोट का हवा आहे? तेव्हा ती मला म्हणाली की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मी तिला विचारले की मला कारण सांग, तुला कोणी आवडतं का? तुझे कोणावर प्रेम आहे का? त्यावर ती रडू लागली. मला समजले होते की तिला काय म्हणायचे आहे. त्यामुळे मी तिला म्हणालो की तू टेन्शन घेऊ नको, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यानंतर मी माझे काम सुरू केले, पण माझे कामातही चित्त लागत नव्हते. मला सारखेच तिचे विचार येत होते आणि हा प्रश्न पडत होता की जर तिला दुसरा कोणी पसंत होता तर तिने माझ्याशी लग्न का केले? मी तर तिला बऱ्याच वेळा फोन करण्याचा प्रयत्नही केला होता. जेव्हा मी ऑफिसमधून घरी गेलो तेव्हा ती किचनमध्ये काम करत होती. मी तिला म्हणालो की तू हे काय करत आहे, आराम कर. तेव्हा ती म्हणाली की आता मी बरी आहे. मी तिला म्हणालो की मी बाहेरून जेवण आणले आहे, तू काहीही करू नको. आणि ज्यूसचा ग्लास भरून मी तिला दिला. तेव्हा ती मला म्हणाली की तुम्हाला माझ्यावर राग आला नाही का? मी तिला म्हणालो की कोणत्या गोष्टीवर? मी तिला म्हणालो की मला थोडं वाईट वाटत आहे. अशी गोष्ट होती तर तू मला आधीच सांगायला हवे होते. मी बऱ्याच वेळा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता आणि जेव्हा तू माझ्या भावाच्या लग्नाला आली तेव्हाही तू मला सांगू शकत होती. तुला माहीत नाही, जेव्हा ही गोष्ट आपल्या आईवडिलांना कळेल तेव्हा घरात केवढा मोठा तमाशा उभा राहील. तुझ्याबद्दल सर्वजण काय विचार करतील? ठीक आहे, मला हे सांग की तो कोण आहे? तेव्हा तिने आपली मान खाली घातली. मी तिला म्हणालो की मला एक मित्र म्हणून सांग. आता आपलं लग्न झालं आहे, तेव्हा या परिस्थितीत तो तुला स्वीकारेल का? त्यावर तिने होकार दिला. वैशाली म्हणाली की तुम्ही मला घरी घेऊन चला आणि मला घटस्फोट द्या. मी तिला पुन्हा विचारले की तो मुलगा कोण आहे? तेव्हा ती म्हणाली की मित्राचा भाऊ आहे. मी तिला विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की मला माहीत नाही. त्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि मीही त्याच्यावर प्रेम करते. मी तिला म्हणालो की मग तुम्ही ही गोष्ट घरात का सांगितली नाही? त्यावर ती म्हणाली की त्याला जॉब नाही. तुझ्याकडे त्याचा फोटो आहे का? असे विचारल्यावर ती काचकूच करू लागली. मला हे कळून चुकले होते की ती माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा मी तिला त्या दोघांबद्दल पर्सनल गोष्टी विचारू लागलो तेव्हा ती थरथरू लागली आणि रागातच उठून मला म्हणाली की माझ्यापासून दूर राहा आणि घरातील वस्तू फेकू लागली. जोरजोरात आरडाओरडा करू लागली. मला कळत नव्हते की ती वेड्यासारखी का करत होती. तिने घरातील काचही फोडला आणि त्यावर ती चालू लागली. तिची अवस्था पाहून मला वाटत होते की ती बेशुद्ध पडणार आहे. काचेचे तुकडे तिच्या पायात घुसले आणि थोड्या वेळात ती बेशुद्ध पडली. मी तिला रूममध्ये घेऊन गेलो आणि तिच्या पायातून ते काचेचे तुकडे काढले. आता माझ्यासाठी हे एक मोठं कोडं बनलं होतं. मी विचार करू लागलो की त्या मुलाने तिच्यासोबत काहीतरी चुकीचे केलेच असेल. मला कळत नव्हते की काय करावे.
मी संपूर्ण रूम साफ केला आणि तिच्या तोंडावर थंड पाणी शिंपडले. आता ती भानावर आली होती आणि मला म्हणू लागली की माझ्या पायांना काय झाले आहे. ती अशा प्रकारे बोलत होती की जणू तिला काही माहीतच नाही. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. ते तिला अनेक प्रश्न विचारू लागले. तेव्हा ती घाबरली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. डॉक्टरांनी तिला एक गोळी दिली. त्यानंतर ती हळूहळू सुन्न झाली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागली. ती असे काही बोलत होती ज्याचा मी विचारही केला नव्हता. ते सर्व काही ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरही माझ्याकडे पाहू लागले आणि मला म्हणाले की तुला हे सर्व काही माहीत होते का? मी म्हणालो की यातले मला काहीही माहीत नाही. आता पुढे तुम्ही काय निर्णय घेणार आहे? मी म्हणालो की मला काहीही माहीत नाही. डॉक्टर म्हणाले की अशा मुलींसोबत आयुष्य काढणे खूप कठीण गोष्ट आहे. आश्चर्य तर मला या गोष्टीचे वाटत होते की सगळ्यांनी मिळून माझ्यापासून ही गोष्ट लपवली होती. मला तिच्या आईवडिलांवर खूप राग येत होता. वैशाली जेव्हा 10 वर्षाची होती ती नेहमी बाहेर खेळायला जात होती. त्यांच्या कॉलनीत एक दुकान होते. तिची आई तिला नेहमी त्या दुकानात काही ना काही वस्तू घेण्यासाठी पाठवत होती. तिथे एक 17-18 वर्षाचा तरुण मुलगा दुकानात बसत असे. तो वैशालीला नेहमी चॉकलेट देत असे. ती लहान असल्यामुळे तिला खूप आनंद व्हायचा. आता हे रोजचेच झाले होते. त्याने तिच्यासोबत मैत्री केली होती आणि ती बराच वेळ त्याच्यासोबत दुकानात बसत असे. पण वाईट तर तिला तेव्हा वाटले जेव्हा तो मुलगा तिला आपल्या मांडीवर बसवून तिच्यासोबत वाईट गोष्टी करत होता. तिला वाईट नजरेने स्पर्श करत होता. ती लहान होती त्यामुळे तिला भीती वाटत होती आणि तो तिला चिप्स आणि चॉकलेटचे आमिष दाखवत होता आणि म्हणत होता की जर तू तुझ्या आईला ही गोष्ट सांगितली तर देव तुला शिक्षा करेल. अशा प्रकारे तो नेहमीच तिच्यासोबत वाईट गोष्टी करत होता आणि घाबरून तिने तिच्या आईला काहीही सांगितले नाही. एके दिवशी वैशाली दुकानात गेल्यावर त्याने दुकानाचे शटर बंद केले आणि तिच्या तोंडात रुमाल टाकला आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली. एवढ्या कमी वयात तिच्यासोबत खूप वाईट गोष्ट घडली होती. ती घाबरूनच आपल्या घरी गेली पण तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. पण त्यानंतर ती घराबाहेर निघाली नाही आणि तिला सर्व पुरुषांची भीती वाटू लागली. तिच्या आईवडिलांना कळत नव्हते की तिला काय झाले आहे. पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ते तिला बाबाकडे घेऊन गेले आणि मंत्रोपचार करून आणले. त्यांना असे वाटू लागले की तिच्या अंगात काहीतरी घुसले आहे आणि याच कारणामुळे ती मुलांना पाहून घाबरून जात होती. हळूहळू वेळ निघत गेला पण ही गोष्ट तिच्या मनात कायमची बसली होती. ती कोणाही सोबत बोलत नसे आणि याच कारणामुळे ती माझ्याशीही बोलत नव्हती आणि माझ्यापासून लांब राहत होती. जेव्हाही मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तिला त्या मुलाची आठवण येत होती. त्यामुळे ती माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. 10 वर्षाच्या मुलीसोबत जर असे काही घडत असेल तर नक्कीच तिला मुलांपासून भीतीच वाटेल. अशा लोकांना तर फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आपण नेहमीच बातम्यांमध्ये आणि न्यूजपेपरमध्ये अशा घटना पाहत असतो पण त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण त्यावर अजूनही पूर्णपणे तोडगा नाही. जर अशा लोकांच्या बाबतीत सक्तीने कायदा करण्यात आला तर समाजात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. माझी सर्व आईवडिलांना ही विनंती आहे की आपल्या मुलींना कणखर बनवा. येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकवा आणि त्यांची काळजी घ्या. त्यांचे मनोबल वाढवा. त्यानंतर मी वैशालीला घेऊन घरी आलो आणि कदाचित तिला हे कळून चुकले होते की मला तिचे सत्य माहीत झाले आहे. मी तिच्यासोबत नॉर्मल वागत होतो कारण ती आता माझी पत्नी होती आणि त्यात तिचा काहीही दोष नव्हता. मी तिच्याशी प्रेमाने वागत होतो. ती मला आश्चर्याने पाहत असे आणि मला म्हणत असे की तुम्हाला माझ्या बाबतीत सर्व काही माहीत आहे. तुम्हाला माझ्यावर राग येत नाही का? मी तिला म्हणालो की नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्यासोबत मला आयुष्य घालवायचे आहे. परंतु जोपर्यंत तुझी इच्छा नाही तोपर्यंत मी तुझ्या जवळ येणार नाही. तू तुझ्या मनातून सर्व भीती काढ
आणि आनंदित राहा. त्यानंतर हळूहळू ती नॉर्मल होऊ लागली आणि एके दिवशी जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा ती माझ्यासाठी सजून धजून बसली होती. तिला पाहून आज मला आश्चर्य वाटले, कारण आज पहिल्यांदाच ती माझ्यासाठी तयार झाली होती. ती मला म्हणाली की आता मला आनंदित राहायचे आहे आणि माझा भूतकाळ विसरायचा आहे. तू मला साथ देशील ना? मी तिला होकार दिला आणि तिने येऊन मला मिठी मारली. हळूहळू मी तिची भीती घालवली आणि आता आम्ही एक नॉर्मल आयुष्य जगत होतो. तिचेही माझ्यावर खूप प्रेम होते. तीही आता माझी खूप काळजी घेऊ लागली आणि देवाचे आभार मानू लागली. अशा गोष्टींमध्ये आपणही महिलांना साथ दिली पाहिजे आणि त्यांची हिंमत वाढवली पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.